आ हा 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 बघा काय दिसतंय प्रकरण टुमटुमीत गुबगुबीत. आणि हा ब्रेड पकोडा ब्रेड पॅटीस तुम्हाला सांगते इतक्या साऱ्या टिप्स आहेत. हे तेलात सोडताना कसं सोडलं पाहिजे, त्याला आवरण येण्यासाठी काय परफेक्ट प्रमाण आहे, अर्धा किलो बटाट्याचे केलेत अर्धा किलोमध्ये किती ब्रेड पॅटीस होतात, चला सांगून टाकते 16 होतात. पण याचं प्रमाण, आवरणाचं प्रमाण, सारणाचं प्रमाण, ब्रेडचं प्रमाण अगदी अचूक प्रमाणासहित रेसिपी आहे. आणि नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी तर आपण बघूया, पण मी काय म्हणते मस्त लवकरच काहीतरी अफलातून घेऊन येत आहे. नवीन नवीन लग्न झालेले आहेत, बॅचलर आहेत, नवशिके आहेत, यांच्यासाठी अफलातून आहे. जे काही घेऊन येत आहे ते काय असेल कमेंट करून नक्की कळवा. आणि दर वेळेप्रमाणे यंदाही 5 लकी विनर काढणार आहोत. प्रॉडक्ट नाही आहे, वस्तू अजिबात नाही, हिंटही दिलेली आहे, पण अतिशय युजफुल आहे. बिगिनर्स, नवशिके, नवविवाहित, बॅचलर्स, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुला मुलींसाठी. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सांगायची गरज नाही, कुरकुरीत मस्त आवरण आलेले आणि चटपटीत ब्रेड पॅटीस आहेत. बघता क्षणी उचलून खावेसं वाटतील, म्हणजे वाटणारच. तर त्याच्यासाठी करायला हवं की नाही, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि रेसिपी निगुतीने नक्की बघा. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. इथे अर्धा किलो बटाटा उकडून साल काढून किसून घेतला. यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा जिरं पूड, पाव चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा बडीशेप. आणि यासोबतच आपल्याला लागेल आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर. आता इथे चाट मसाला, काळं मीठ नसेल तर ते दोनही स्किप करून एकतर आमचूर पावडर किंवा मग लिंबाचा रस वापरला तरी चालेल. चमचाभर तेल आपण गरम करून घेऊयात. बरं, हे आपलंच आहे तेलाचं जार. मधुराज रेसिपी club.com वर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते त्यावर क्लिक करा. आता तेल गरम झालं, जिरं घालूयात. जिरं छान फुललं की थोडीशी बडीशेप आवर्जून घाला, इतकी कमाल चव लागते तुम्हाला सांगते. आता हे छान फुललं ना, पुढचे मसाले करपू नये म्हणून गॅस बंद करा. यामध्ये आहा बडीशेपचा सुवास, जिरंपूड, धणेपूड, चाट मसाला, हळद, काळं मीठ. बडीशेपच्या फोडणीचा असा कमाल सुवास दरवळतो. असं जे सारण असतं ना, मग ते ब्रेड पॅटीस असो, कचोरी असो, समोसा असो, भन्नाट लागते. इव्हन लोणच्याचे वेगवेगळे प्रकार. आता यामध्ये चमचाभर आपली बॅडगी मिरची पावडर, ही देखील मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता. 1 चमचा पुरेसा आहे. आता गॅस सुरू करते आणि हे मसाले हलकेसे परतायचे. काय कमाल दिसतोय मसाला, रंग सुरेखालाय आणि सुवास इतका मस्त दरवळतोय. आता गॅस बंद करते पुन्हा. मसाला करपवायचा नाहीये, त्यामुळे गॅस बंद करते आणि बंद गॅसमध्येच यामध्ये घालूयात हा अर्धा किलो बटाटा जो आपण किसून घेतलाय. गॅस सुरू नका ठेवू. बटाटा घातल्यावर काय होतं, उष्णतेने बटाट्याला पाणी सुटायची खूप शक्यता असते. आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठही घालूयात. मीठ बेताने घाला, कारण काळं मीठ आणि चाट मसाला खारटच असतं. आता हे छान मिसळूयात. हा ब्रेड पकोडा म्हणा किंवा ब्रेड पॅटीस म्हणा, या प्रकारे ना याचं सारण नक्की करून बघा. इतका चवदार होतं हे, तुम्हाला खात्री देते. चला, आता हे सारण तयार आहे. परफेक्ट एकजीव झालंय बघा, रंग जबरदस्त आलाय. काय भन्नाट दिसतंय बघा, रंगही कमाल आलाय. सारण तयार आहे. चला आता चटणी तयार करूयात. तर चटणी छान एकसंध व्हावी, मस्त त्याला हिरवा कच्चा रंग राहावा, त्याकरता काय काय करायचं ते बघूयात. तर एकसंध होण्याकरता यामध्ये तुम्ही खारी बुंदी वापरू शकता, शेव वापरू शकता. मी इथे फुटाणे डाळ वापरते. यापैकी काहीच नसेल तर कच्चे शेंगदाणे घातले तरी काहीच हरकत नाही. हिरवी मिरची, 1 छोटीशी लसूण पाकळी, जिरंपूड, चाट मसाला, काळं मीठ आणि यासोबतच थोडंसं मीठ, कोथिंबीर.
झाकण लावूयात. हे सुकच आधी फिरवून घ्यायचं. काय होतं, आत्ताच यामध्ये पाणी घातलं ना तर ते एकसारखं बारीक होत नाही. बरं, हे जे झालं, हे तुमची सुकी चटणी तयार. ही अशीच ठेवली रूम टेम्परेचरवर तरी 2-3 आठवडे छान टिकते आणि फ्रीजरला ठेवली तर 3-4 महिने छान टिकते. या चटणीमध्ये जेव्हा हवं तेव्हा थोडंसं पाणी घालायचं, कालवायची आणि तुमची ही मग चटणी रेडी टू ईट तयार होते. ट्रॅव्हलसाठी अगदी परफेक्ट आहे. डीप फ्रीजरला ही सुकी चटणी ठेवली तर 3-4 महिने छान टिकते. पुन्हा सांगते, रूम टेम्परेचरवर 2-3 आठवडे व्यवस्थित राहते. आता यामध्ये थंड पाणी वापरू शकता, पण मी शक्यतो बर्फाचे खडे घालते. बर्फाच्या खड्यांमुळे काय होतं ना, याचा जो रंग आहे नैसर्गिक हिरवा कच्चा रंग तो छान राहतो. चटणीची उष्णता वाढत नाही, त्यामुळे ते कोथिंबीरचा रंग काळपट पडत नाही. व्यवस्थित असे बर्फाचे खडे घालते 3-4. झाकण ठेवू. चला, चटणी तयार आहे. वा, बघा काय मस्त दिसते. रंग सुरेख आलाय आणि छान अशी एकसंध झाली आहे. म्हणजे चटणी एकीकडे, पाणी एकीकडे असं अजिबात झालं नाही. परफेक्टली स्मूथ झाली आहे. जशी आपल्याला चटणी लागते तशी झाली कन्सिस्टन्सी. वा वा. आणि हे करत असताना पाण्याचा अजिबात वापर केला नाहीये. सारण तयार आहे, चटणी तयार आहे. आता याचं आवरण तयार करूयात. तर हे 1/2 किलो बटाटे आहेत. त्याकरता बरोबर आपण 1.5 कप बेसनचा वापर करणार आहोत. तर कुठलंही आवरण असो, बटाटा वड्याचं असो, पॅटिसचं असो, सगळ्यात आधी हे बेसन चाळून घेणं अगदी गरजेचं आहे. 1 कप आणि हे 1/2 कप आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचं. म्हणजे आवरण आहे ना एकदम स्मूथ होतं. चला, आता यामध्ये पाव चमचा हळद, चिमूटभर खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आणि पाणी आहे ना खूप नाही लागत, कारण आपल्याला घट्टच पीठ ठेवायचं आहे. सो 1/2 कप पाणी घेते मी. आधी त्यातलं 1/2 कप टाकते, म्हणजे अराउंड 1/3 कप मिसळूयात. आणि हे ओव्हर मिक्स नाही करायचं. एकदा का आपल्याला वाटलं की हे परफेक्ट झालंय की मग आपण मिक्स करायचं थांबवणार. आता हे उरलेलं पाणी पण टाकते 1/2 कप. सो 1.5 कप बेसनला 1/2 कप पाणी आणि वर 1 टेबलस्पून इतकं पुरेसं होतं. आता याच्या पुढे लागेल तसं आपण घालूयात. येस, आणखी 1 लागेल, आणखी 1 टेबलस्पून. बस, आता याच्या पुढे जाऊन वाढीव पाणी नाही घालणार. आता हे फक्त मिसळून घ्यायचं, गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि ओव्हर मिक्स अजिबात करू नका. 1.5 कप बेसन होतं तर 1/2 कप आणि प्लस 2 टेबलस्पून पाण्याचा इथे वापर झाला. आणि अगदी हलक्या हाताने मी हे मळून घेते, अजिबात ओव्हर मिक्स करत नाही. बघा, मिश्रण व्यवस्थित एकजीव झालंय. असं घट्टसरच ठेवायचंय, पातळ नकोय, कारण याचं आवरण छान बसलं पाहिजे. आणि ओव्हर मिक्स करू नका, पुन्हा सांगते. हे इतकं कन्सिस्टन्सी पुरेशी आहे. चला, आता हे किमान 5 मिनिटं तरी मुरण्याकरता ठेवूयात. आहा, ही ब्रेड पकोड्याची जय्यत तयारी झालेली आहे. आता सगळ्यात आधी चटणी, ब्रेडचा स्लाइस घ्यायचा. एका स्लाइसवर ही हिरवी चटणी जी आपण तयार करून घेतली, बघा किती छान एकसंध झाली आणि दिसतीये पण कमाल. ते जे बर्फाचे खडे घालतो ना आपण, त्यामुळे याचा रंग जो आहे तो आहे तसा मस्त टिकून राहतो. बघा, आता या बाजूला आंबट गोड चिंच चटणी. चिंच चटणी आवडीप्रमाणे नाही लावली तरी चालेल, पण आंबट गोड अशी चव खूप छान लागते. आता हे सारण आपण तयार केलं आहे, हे सारण यावर छान पसरवून घ्यायचं. हे दिसायला छान दिसेल, बहारदार, इतकं कमाल होतं ना. आणि मेन म्हणजे तुम्ही हे ब्रेड्स आहेत ना, हे असे तयार करून ठेवू शकता कट करून, आणि जेव्हा हवं तेव्हा फक्त तळून घ्यायचे. चला, आता याच्यावर दुसरं ब्रेडचं स्लाइस ठेवूयात. आणि कटिंगला आहे ना, आपलं नाईफ सेटमध्ये हे सेरेटेड नाईफ एक येते, त्याला दात्रे आहेत बघा. ब्रेड कटिंगला हा नाईफ किंवा ही सुरी जनरली वापरली जाते. आता तुम्हाला हवं असेल तर हे बघा, हे बंद झालं. हे असं अख्खच्या अख्खं तुम्ही पिठामध्ये घोळवून मग डीप फ्राय केलं तरी हरकत नाही, पण
आपण हे असं कट करूयात, म्हणजे त्याचा आकार छान दिसतो. आणि हे बघा, वा, दिसायला बघा काय सुरेख दिसतंय. वा वा वा. चला, आता पीठ छान मुरलंय. इथे आपलं ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा छान स्टफ करूनही झालाय. आता हे तेलात सोडताना काय करायचं सांगते. हे बघा, हे पीठ आहे, हे पुन्हा एकदम मिसळायचं. हलकंसं पाणीदार होतं बघा रेस्टिंगला ठेवलं तर, म्हणून याला रेस्टिंग टाईम गरजेचं आहे. आता तुम्ही हे हाताने सोडूच शकता, काहीच हरकत नाही आहे. पण मी जनरली चमच्याने सोडते, म्हणजे काय होतं त्याला कोटिंग खूप छान येतं. आणि मग काही जणांना चटके बसायची वगैरे भीती असते, तर ते टाळण्याकरता म्हणून हे असं छान कोट करून घेते चमच्याने. अलवार असं चमच्यानेच सोडते. वा, ज्यांना हाताने सोडायचंय, चमच्याने सोडणं नाही शक्य, त्यांनी हे काही नाही, हे असं एकदा दोनदा फिरवून घ्या. कोट करणं फार गरजेचं आहे. आणि 2च बोटांच्या सहाय्याने पटकन उचला आणि लगोलग असं तेलामध्ये सोडा. बघा छान येतं की नाही. आणि एका वेळेस खूप नका टाकू, एखाद दुसरं किंवा फार फार तर 3 पॅटीस बसतात. माझी कढई जितकी मोठी आहे त्याच्यात 2 कम्फर्टेबली तळून होतात, त्यामुळे मी 3रं नाही ऍड करत. काय बहारदार दिसतंय बघा. वा वा वा. एक बाजू व्यवस्थित तळून झाली. आता दुसऱ्या बाजूनेही छानपैकी तळून घ्यायचं. आहा हा, काय रंग आलाय बघा. आणि कोटिंग बघा, एकसारखं कोटिंग आलंय. वा. अर्धा किलो बटाटे घेतले. अर्धा किलो बटाटेमध्ये हे असे त्रिकोणी 16 म्हणजे 8 अख्ख्या ब्रेडचे कट करून 16 ब्रेड पॅटीस व्यवस्थित होतात. 1.5 कप पीठ घेतले, त्यामध्ये 8 ब्रेड पॅटीसचं कोटिंग व्यवस्थित होतं. आणि जर तुम्ही पूर्ण म्हणजे अर्धा किलोचं जर केलं 16, तर 3 कप तुम्हाला बेसन लागेल. आता हे दोनही साईडने तळून झालं. अलवारं उचलायचं आणि लगोलग हे जाळीवर ठेवूयात. काय सुरेख कोटिंग आलंय आणि रंग पण बघा बहारदार आलाय. याच प्रकारे सगळे ब्रेड पॅटीस मी तळून घेते. पटकन हे घोळवायचं दोनही बाजूने. कोटिंग छान आलं पाहिजे बघा. कोटिंग छान नाही आलं तर त्याला मजा नाही येत. आणि पटकन उचलायचं 2 बोटांच्या चिमटीने आणि तेलामध्ये सोडायचं. आणखी एक दाखवते. छान असं कोट. आणि पटकन क्षणाचाही विलंब न लावता पिठामध्ये ठेवलं ना तर काय होतं, ब्रेडला आहे ना सगळं पीठ शोषून घेतं आणि आवरण हवं तसं नीट येत नाही. आणि मस्त हे तळून घेऊया. ही बॅचही व्यवस्थित तळून घेते. बघा, पावसाळा असो नसो, घरी पाहुणे येणार असतील तरी हा बेत तुम्ही करू शकता. आणि सगळं अचूक प्रमाण आहे. आवरण, सारण, ब्रेड, चटणी, आहा हा हा. आणि जसं सांगितलं तसं हे भरून तुम्ही स्टफ करून ठेवू शकता. आणि जेव्हा पाहुणे येतील तेव्हा असं घोळमध्ये टाकून फक्त तळून घ्यायचं. चला, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. सविस्तर रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.